नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक रोड प्रभाग क्रमांक 22 दिनदर्शिका 2026 चा प्रकाशन सोहळा देवळाली येथील गणपती मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचं आयोजन योगेश गाडेकर, सुनीता कोठोळे आणि केशव पोरजे यांनी केलं होतं। या कार्यक्रमासाठी शिवसेना उबाटा पक्षाचे उपनेते दत्ता गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी उपजिल्हा प्रमुख असलम मणियार, देवळाली पंच कमिटी अध्यक्ष शिवाजी लवटे, मसूद जिलानी, सुधाकर जाधव, रुंजा पाटोळे, राजेंद्र गायकवाड, कैलास चव्हाण, सुनील गायकवाड, उत्तम कोठोळे, अमोल आल्हाट, योगेश देशमुख, निलेश शिरसाट, योगेश शिंदे, किरण डहाळे, किरण मानभाव यांची उपस्थिती होती। तसेच सुवर्णा काळुंगे, सुनीता थोरात, पद्मा थोरात, नंदा ठोले, राधिका अल्हाट यांची उपस्थिती लाभली। या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते। आज देवळाली गाव शाखा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच प्रभाग क्रमांक 22 मधील माजी नगरसेवक केशवदादा पोरजे, सुनीता मामी गोठोळे, दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रभागातील नागरिकांना नवीन वर्षासाठी कालनिर्णय ही भेट आम्ही देत असतो। त्याचा आज प्रकाशन सोहळा आमचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते माननीय दत्तानाना गायकवाड यांच्या हस्ते झाला आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमच्या विनंतीला मान देऊन आलेले आमचे देवळाली गाव पंच कमिटीचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक शिवाजी काका लवटे तसेच सर्व सन्माननीय पंच कमिटी या ठिकाणी उपस्थित राहिली आणि शिवसेनेचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहिले। मी प्रथमतः त्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करेल की आपल्या सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जाओ, खास करून आरोग्यदायी जाओ। आपण बघताय की गेल्या 4 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे, तरी देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडी झाली असेल, पक्षाबरोबर गद्दारी झाली असेल, पण आम्ही अभिमानाने सांगू की आमचे सर्व सन्माननीय नेते तसेच आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांना आम्ही आमचा आदर्श मानला असेल। तसेच आमचे शिवसैनिकांचे पंचप्राण हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आम्ही काम करणारे सर्व पाईक आहोत। कारण की ज्या शिवसेनेने आम्हाला नावारूपाला आणलं त्या शिवसेनेशी गद्दारी करणं म्हणजे हा आत्महत्या करणं आम्ही मानतो। आणि नाशिकमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल जी गद्दारी झाली, पण प्रभाग क्रमांक 22 मधील सर्व जनतेच्या, शिवसैनिकांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ दिला नाही। आम्ही या पक्षाशी प्रामाणिक राहून, संघटनेशी प्रामाणिक राहून लोकांची सेवा करतोय, हे आमचं भाग्य आम्ही समजतो। आज या कालनिर्णयाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सर्वजण आलात, मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। शिवसेना देवळाली गाव शाखेच्या वतीने आपलं सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून आभार। सालाबादप्रमाणे या ठिकाणी दरवर्षी अतिशय चांगल्या प्रकारचे कॅलेंडर या ठिकाणी छापले जातात आणि प्रामुख्यानं प्रभाग क्रमांक 22च्या सर्व नागरिकांना घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। आत्ता देखील या ठिकाणी आमचे योगेश गाडेकर आहे, केशवदादा आहे, सुनीताताई आहे, हे सातत्यानं या प्रभागाच्या दृष्टिकोनातून सातत्यानं काम करत आहे। आणि म्हणून सर्वसामान्य लोक, एक छोटासा कार्यक्रम असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्यांना साथ द्यायला येत आहे। त्याचं कारण की जो जनतेने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता
त्या विश्वासाला कुठल्या प्रकारचा तडा न जाता सातत्यानं लोकांचे कामं करत राहिले, लोकांमध्ये राहिले, लोकांच्या सुखदुःखामध्ये जात राहिले आणि म्हणून सर्वसामान्य या प्रभागातला प्रत्येक माणूस आज खंबीरपणं या तिघांच्या पाठीमागं मला दिसतो आहे. त्यांना आशीर्वाद देतो आहे, त्यांना प्रोत्साहन देतो आहे आणि माझी एकच विनंती आहे तिघांना की ज्या पद्धतीनं तुम्ही 5 वर्षामध्ये चांगलं काम केलं, उत्मात आणू दिला नाही, लोकांच्या सुखदुःखात गेलं, तो वारसा जो आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला आहे तो वारसा आपण जपन केला पाहिजे आणि प्रामुख्यानं अशाच प्रकारचं कार्य यापुढे देखील सातत्यानं करावं अशा प्रकारचं त्यांना शुभेच्छा. दिनदर्शिका 2026च्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक.